ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र तसेच टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब सबस्टेशनमध्ये पावसाळ्यापूर्व आवश्यक देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्ट्रेशन आणि अन्य तांत्रिक कामांचा समावेश असून ही कामे बुधवार 3 जून रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत करण्यात येणार आहेत. या कामांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचा तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्राधिकरणाच्या पाणीपुरवठ्याचा 12 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तकनगर, साकेत, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इंटरनेटी जंक्शन, मुंब्रा तसेच कळव्याच्या काही भागांमध्ये सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या शटडाऊन नंतर पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून आनंद आश्रमातील जनता दरबाराच्या धर्तीवर शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि सहकार्याने सुरू केलेल्या आनंद जनसंवाद मधून शिवसेना आता थेट जनतेच्या दारी पोहोचत आहे. नागरिकांच्या समस्यांवर थेट संवादातून तोडगा काढण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या पहिल्याच आनंद जनसंवाद उपक्रमाला महात्मा फुले नगर शिवसेना शाखेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बैठकीत परिसरातील पाणी टंचाई, जलकुंभ, पार्किंग, वाहतूक कोंडीसह विविध प्रश्न नागरिकांनी मांडले. महात्मा फुले नगरासाठी स्वतंत्र जलकुंभ उभारण्याकरिता ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पातून तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याची माहिती शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांनी दिली. तसेच पुढील आठवड्यात पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत या संदर्भात महत्वपूर्ण बैठक होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याने महात्मा फुले नगरवासियांचा पाणी प्रश्न आता मार्गी लागणार आहे. महात्मा फुले नगर येथील शिवसेना शाखेत शुक्रवारी आनंद जनसंवाद उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यापूर्वी टेंबी नाक्यावरील आनंद आश्रमात हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट जनतेपर्यंत पोहोचा या दिलेल्या निर्देशानुसार आता हा उपक्रम प्रत्येक शाखेत आणि थेट नागरिकांच्या दारी राबविण्यात येत असल्याचे अशोक वैती यांनी सांगितले. शुक्रवारच्या या कार्यक्रमाला शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, ज्येष्ठ माजी नगरसेवक दशरथ पालांडे, नगरसेविका शीतल डमाले, नगरसेवक राकेश शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी पाणी पुरवठ्याची समस्या, वाढती
वाहतूक कोंडी, पार्किंगची गैरसोय तसेच इतर नागरी प्रश्न थेट मांडले. तब्बल 100हून अधिक निवेदने या जनसंवादात प्राप्त झाली. परिसरातील पार्किंगचा प्रश्न जनसंवादातून आणि नियोजनबद्ध पद्धतीने मार्गी लावला जाईल असा विश्वास अशोक वैती यांनी व्यक्त केला. तसेच ज्या ज्या शाखांकडून निमंत्रण येईल त्या प्रत्येक शाखेत जाऊन नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या महासभेतील गोंधळावर भाष्य करताना वैती यांनी विरोधकांवर उपरोधिक टीका केली. पालिकेत 200 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, मात्र बजेटच 100 कोटींचे असेल तर एवढा भ्रष्टाचार झाला कुठून असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केवळ आरोप करून चालत नाही तर भ्रष्टाचार सिद्धही झाला पाहिजे असे सांगत महासभेपूर्वी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा होत असते असेही सभागृहात गोंधळ घालणे म्हणजे स्वतःला हुशार सिद्ध करण्याचा प्रयत्न असल्याची उपरोधिक टीका त्यांनी नाव न घेता केली. आनंद जनसंवाद हा जनतेच्या पर्यंत जावा अशा प्रकारची सूचना सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली आहे. आम्हाला जे धर्मवीर आनंदिके साहेबांनी हा जो दरबार होता तो धर्मवीर आनंदिके साहेबांच्या दरबारामध्ये रोज चालू असायचा. तीच भावना पुढे नेऊन आम्ही काम करतोय. जसं सांगितलं की या ठिकाणी आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हा आज उपक्रम सुरू केला. पहिलाच उपक्रम आहे. शाखेच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी शाखेमध्ये कॉल केला जाईल त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. आज या ठिकाणी दशरथ पालांडे आणि त्यांच्या सर्व टीमनी आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं गेलं आणि आजच्या ह्या उपक्रमामध्ये राकेश शिंदे आणि आमच्या शीतलताई धमाले हे देखील उपस्थित आहेत. बऱ्याचशा तक्रारी इथे तशा तक्रारी मला वाटत नाही काय आहेत, तर बरीचशी कामं अनिल भोर असतील किंवा बाकीचे मंडळी आहेत, चिंदरकर आहेत, कनसे आहेत किंवा मग शेलार आहेत आणि खास करून राकेश शिंदे आणि धमाले ताई आहेत. त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं. तशा प्रकारच्या तक्रारी फक्त पाण्याचा प्रश्न आहे. त्या संदर्भात जी पाण्याची टाकी संदर्भात देखील बजेट उपलब्ध झालेलं आहे. त्याचं काम देखील लवकरात लवकर पूर्ण होईल आणि मला वाटतं जे नागरिकांचा पाण्याचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिंदे साहेबांनी त्यांना फंड दिला आहे, तसा पाठपुरावा देखील दोन्ही नगरसेवक आज करतायत. त्या ठिकाणी काही अधिकाऱ्याचा सोमवार किंवा मंगळवारी आमची बैठक होणार आहे पाण्या प्रश्नाच्या संदर्भात. काही पार्किंग संदर्भात आहे, पार्किंग संदर्भात देखील काम चालू आहे. ज्या ज्या ठिकाणी पहिला सूचना करणे नागरिकांना की ह्या ठिकाणी अशा ठिकाणी पार्किंग करू नये जेणेकरून नागरिकांना किंवा इतर लोकांना त्रास होईल. जर ही सूचना ऐकली नाही तर ऑनलाईन पद्धतीने त्यांचा फोटो काढून त्यांच्यावर कारवाईचा जो काही रितसर कारवाई आहे ते ट्रॅफिक कंट्रोल असेल किंवा महापालिका हे करणार आहे. तर सर्वांना देखील तुमच्या माध्यमातून देखील विनंती आहे की आपण जी काय पार्किंग करेल ती लोकांना कुठेही अडचण निर्माण हो या दृष्टीने पार्किंग करावी. बाकी काही सूचना जसं थापते साहेबांनी सांगितले तर मला तर वाटतं सर्व टीम शिवसेनेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे काम करतायत. राकेश शिंदे असतील किंवा धमालेताई त्यांनी देखील शाखेमध्ये आठवड्यातून एकदा बसण्याचं मान्य केलेलं आहे आणि ह्या छोट्या छोट्या तक्रार आहेत ह्या जसं पहिला पण बसायचे पण एकदम सक्षमतेने अजूनही चांगल्या प्रकारे कराव्यात. जसं टेंबी नाक्यावर आपण जे काही प्रश्न येतात त्यांच्या आज देखील आम्ही त्यांच्याकडे काही त्यांच्या विभागातले प्रश्न असेल तर त्यांच्यापर्यंत पाठवतो आणि ती कामं लोकांची होत आहेत. एक आनंद आहे चांगला की बिर्जे वहिनी देखील आज आपण ह्या कार्यक्रमात आमच्या प्रमुख आहेत उपनेते आहेत शिवसेनेच्या, ते देखील चांगल्या प्रकारे काम करतात. दिघे साहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा देखील आम्हाला फार अनुभव आम्हाला ह्या काम करताना मिळतोय. नक्की भविष्यामध्ये अजूनही चांगल्या प्रकारे लोकांच्या सुखसुविधा असतील त्यामध्ये आम्ही नक्की काम करू. दोन्ही नगरसेवक या विभागासाठी इतरही काय नगरसेवक ते तत्परतेने काम करतील आणि आम्ही ज्या ज्या काही सूचना त्यांच्यापर्यंत पाठवतो त्या सूचनेचा आधार करून ते काम नागरिकांना करून देत आहेत. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्वच्छता, शिस्त आणि टापटीपपणाच्या संकल्पनांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणाऱ्या पुणे विभागातील बारामती बस स्थानकाने राज्यातील अ वर्ग बस स्थानकामध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाअंतर्गत 1 कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले आहे. खऱ्या अर्थाने ही कामगिरी अजितदादांच्या कल्पक, दूरदर्शी आणि कार्यक्षम कार्यशैलीला वाहिलेली
आदरांजली असल्याचे भावनिक उद्गार परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काढले. ते या अभियानाचा वार्षिक निकाल जाहीर करताना बोलत होते. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील 54 बस स्थानकांना एकूण 3 कोटी रुपयांची बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त 1 जून रोजी मुंबई येथे या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर राबविण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाला राज्यभरातील बस स्थानकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानामुळे स्वच्छता, सुशोभीकरण, प्रवासी सुविधा आणि व्यवस्थापनामध्ये उल्लेखनीय सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. 2025-26च्या सर्वेक्षणानुसार राज्यातील अ वर्गात पुणे विभागातील बारामती बस स्थानकाने 97 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. ब वर्गात भंडारा विभागातील लाखणी बस स्थानकाने 97 गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले, तर क वर्गात अहिल्यानगर विभागातील अकोले बस स्थानकाने 98 गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शालेय साहित्यांच्या दरात वाढ होत असताना शालेय कपड्यांचे दर मात्र स्थिर असल्याने पालकांना यामध्ये काहीसा दिलासा मिळाला आहे. विविध शाळांच्या युनिफॉर्मसाठी सध्या दुकानांमध्ये पालकांची गर्दी वाढत असून एकाच ठिकाणी सर्व साहित्य उपलब्ध होत असल्याने खरेदीचा ताण काहीसा कमी झाला आहे. सीपी गोयंका, अंबर, सिंघानिया, सेंट जॉन तसेच श्रीमा स्कूलचे व इतर शाळांचे युनिफॉर्म, शूज, सँडल्स आणि इतर साहित्याला मोठी मागणी असल्याचे दुकानदारांनी सांगितले. यावर्षी बहुतांश शाळांच्या ड्रेसमध्ये कोणतेही बदल झाले नसल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे. अरिहंतचे मालक यांनी यावेळी सांगितले की सध्या अनेक नागरिक गावी गेले आहेत, त्यामुळे जून महिन्यात खरेदीसाठी अधिक गर्दी वाढण्याची शक्यता आहे. पालक प्रिया भारती यांनी सांगितले की आम्ही दरवर्षी इथूनच खरेदी करतो. योग्य दरात चांगल्या प्रतीचे कपडे मिळतात. लहानपणापासून मुलांच्या शाळेचा युनिफॉर्म इथूनच घेत आहोत. तर पालक ममता मोकाशी यांनी सांगितले की सर्व साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने मोठा त्रास वाचतो. दरही योग्य आहेत आणि दुकानाचा प्रतिसादही चांगला आहे. तर कशा प्रकारे गेल्या वर्षीमध्ये आणि आताच्या ह्याच्यामध्ये रेटमध्ये फरक झाले का? दरवाढ वगैरे झाले? नाही, तसं दरवाढ वगैरे काही नाही. जो रिजनेबल मागच्या वर्षी जो होलसेल भावाचा रेट होता तसंच सेम या वर्षी पण आहे. रिजनेबल रेट आहे. अजिबात रेट मध्ये काय वाढ केलं नाही. लोकांचा प्रतिसाद कसा आहे गेल्या वर्षी आणि ह्या वर्षीचा प्रतिसाद कमी झाले का दरवाढ वगैरे? नाही, आता तो सुरुवात आहे अजून. आता ते लोक आली नाहीत गावावरून आल्याच्या नंतर जसं आहे मागच्या वर्षी तसंच यावर्षी घेते. तुमच्याकडे कोणकोणत्या शाळेचे ड्रेस अवेलेबल झालेले आहेत? कशा प्रकारे अवेलेबल केले? ऑलमोस्ट ठाण्याच्या स्कूलचे ड्रेस अवेलेबल आहेत. सिटी गोयंका म्हणा, हे अंबर आहे, सिंघानिया आहे, असे आहेत. नॉर्मल स्कूल, सेंट जॉन आहे. ड्रेस मध्ये तुम्ही काय काय अवेलेबल करून देता? पूर्ण स्कूलचा युनिफॉर्म आहे, परत शूज, सँडल्स सर्व आहे. आम्ही दरवर्षी इकडनंच घेतो. आम्हाला फुल रिझनेबल रेट्स मध्येच मिळतात. आम्हाला श्रीमाकडनं इकडनं दरवेळेला जे हवं ते नेहमी भेटतं. आम्हाला रिझनेबल रेट मध्येच मिळतं आणि कपडा खूप छान असतो इकडचा. सगळं व्यवस्थित असतं. खूप. माझा मुलगा जसा ज्युनियर KG पासून आहे त्याच शाळेत आहे. तिथे लागल्यापासून आम्ही इकडनंच दरवेळेशी घेतो. एक नंबर आहे, काही डाऊटच नाही त्या बाबतीत.